नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की बाळाची रडण्याची कारणे। तर बाळ का रडते? तर बाळ रडले म्हणजे कोणी काय म्हणतं की बाळ रडलं तर त्याला भूक लागली, तर फक्त भूकच नाही लागलेली राहत, तर त्याची वेगळी कारणे राहतात। बाळ रडायला लागल्यावर त्याला उचलून घ्यायचं राहतं, त्याची पाठ ठोपटायची राहते, त्याचं पाठ दुखत असते, पाठीला थोडंसं दाबून द्यायचं असतं किंवा मग त्याला पालथं करायचं असतं। एखाद्या वेळेस त्याचं पोट दुखत असतं, तर पालथं झोपवून त्याच्या कमरेच्या भागावर थोडंसं थोपटायचं असतं। अधूनमधून त्याचे पाय चेपून द्यायचे असतात। बाळ जेव्हा खेळतं तेव्हा त्याचे पाय दुखत असतात। अशी अनेक कारणे असतात। बाळाला जेव्हा पचनाचा त्रास होत असतो, त्याचा ढेकर नीट निघालेला नसतो, अशी कारणे राहतात। किंवा त्याला गाढ झोप लागत असते, त्याला झोपवून पाहायचं असतं। काही मुलांना आहे ना लोरी ऐकून झोपायची सवय लागून जाते, तर त्याला एखादी लोरी म्हणून पाहायची। तर फक्त बाळ रडलं म्हणजेच त्याला दूध प्यायला द्या असं नसतं। तर अशा अनेक प्रकारे त्याला म्हणजे हे करून मला म्हणायचे की त्याला प्रत्येक गोष्ट पडताळून बघायची, त्याचं ड्रायपर बघायचं, त्याने शी सू केली आहे का। कारण की त्या बाळाला आपल्याला कोणतीही गोष्ट सांगण्याची पद्धत म्हणजे रडणं, त्याचं रडणं आपण समजून घ्यायचं असतं। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।